नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवले आहे खट्टी मिठी मसाला मिरची। बघू शकता किती छान मस्त तयार झाली आहे। दिसायला जेवढी छान आहे तेवढी खायलाही खूप छान टेस्टी लागते। जेवणात जर अशी मिरची असेल तर नक्कीच तुम्ही एक चपाती एक्स्ट्राच खाल। एकदा बनवली तर परत परत बनवाल, अशी मस्त लागते। खट्टा मिठ्ठा टेस्ट लागते। इथे घेतलेले हिरवी मिरची धुवून देठ काढून घेतलेले, त्यांना अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने मधोमध कापून घ्यायचे। सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत। इथं आपल्याला गूळ आणि चिंच जी आहे ती गरम पाण्यात पहिले भिजत घालायची, कारण ते छान भिजली पाहिजे। चिंच आणि गूळ वितळला पाहिजे मस्त। चिंच गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला, म्हणून ती गरम पाण्यात छान भिजत घालायची। मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या। सगळ्या मिरच्या मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता आपल्याला मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे। तर बडीशेप, चणा डाळ, जिरी, मोहरी आणि धना पावडर घेतलेले। अख्खा धना घेतला तरी चालेल। इथं माझ्याकडे धना पावडर होती म्हणून मी धना पावडर इथं मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तिथं गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला जिरा, मोहरी, बडीशेप, मोहरी, जिरं आणि बडीशेप भाजून घ्यायचे। चणा डाळ भाजून घ्यायची आहे। भाजून घ्यायचे। इथं चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। एकदम बारीक पण नाही करायचे, बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। इथं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण पॅन गरम करून घेऊया। त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, पॅन गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला मिरची जी आहे ती आपण कट करून घेतलेली आहे ती आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे। मिरची टाकायची, छान परतवून घ्यायची। उन्हातल्याने उलटसुलट करायची। मिरची चांगली परतवून घ्यायची। त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा मीठ, काळं मीठ घेतलेलं आहे मी इथे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चमचा हळद, टाकायची आहे 1 चमचा आणि छान परतवून घ्यायची। मिरची जरा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायची। बघू शकता 1-2 मिनटं अशी परतवून घ्यायची मिरची। त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार। आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा। जिरी, मोहरी, बडीशेप, चणा डाळ आणि धना पावडर मिक्स केलेले आहे ते टाकायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं। उन्हातल्याने उलटसुलट करायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चिंचगुळाचं पाणी। चिंचगुळाचं पाणी टाकायचं आहे आणि थोडं शिजू द्यायची मिरची। त्याच्यामध्ये छान मस्त आंबट गोड चव येते चिंचगुळाने आणि मिरची पण खूप छान टेस्टी लागते। बघू शकता इथं तयार झालेली आहे आंबट गोड मिरची, खट्टी मिठी मिरची मसाला। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।